नमस्कार, मी रोहित आर्या, प्रकल्प संचालक, प्रोजेक्ट लेस्टेंज स्वच्छता मॉनिटर. स्वच्छता मॉनिटर हे स्वच्छता अभियान नसून मुलांना एक सवय लागण्याची की असामाजिक कृत्य कुठे दिसलं तर ते जागीच थांबवण्याची सवय लागण्याचं अभियान आहे. याची संकल्पना केल्यावर मी ते स्वखर्चावर पहिल्यांदा राबवून ते सिद्ध केलं, त्याचे परिणाम सिद्ध केले. त्यानंतर शासनाने थोडी मदत केली आणि मला परत 2023-24 मध्ये पहिल्या सेमेस्टरमध्ये थोडं आर्थिक सहाय्यता करून उर्वरित मी करून परत मी हे सिद्ध केलं. साधारणतः या दोन्ही प्रकल्पांमध्ये मिळून माझे साधारण 35 ते 40 लाख रुपये गुंतवणूक झाली होती. आणि मी एक सोशल एंटरप्रेनर असल्यामुळे मी असा विचार करत होतो की हा जसा प्रकल्प मोठा होईल तसं हा एक चांगला सोशल इफेक्ट पण पडेल आणि माझं एक चांगला बिझनेस टाईप पण होईल. एंटरप्रेनरच आहे. त्यापुढे ह्याचा इतका परिणाम सिद्ध झाल्यावर 64,000 शाळा जेव्हा याच्यामध्ये रजिस्टर झाल्या तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः हा प्रोजेक्ट लॉन्च केला. याच्यामध्ये प्रोग्राम्स केले आणि 2023-24च्या माझी शाळा सुंदर शाळामध्ये मला 2 करोडचं बजेट सँक्शन करून हा प्रोजेक्टला सर्वात मोठा घटक केला गेला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाचा 10 गुण दिले 100 पैकी, म्हणजे 10% हा 88 करोडचा प्रोजेक्ट होता. आणि याच्यामध्ये 2 करोड मला अंमलबजावणीसाठी दिली आणि याच्यामध्ये 66 कोटींची जवळजवळ पारितोषिकं होती या प्रकल्पासाठी. हा प्रकल्प पूर्ण जसा राबवणं संपलं, गुणांकनाची वेळ आली तसं मला डावललं गेलं. कारण गुणांकन माझं होतं स्पेसिफिक, जे सोशल मीडियावर दिसत होतं आणि अगदी उघड होतं कुठली शाळा चांगले गुण मिळवेल आणि कुठली नाही हे उघड होतं. त्यामुळे मला डावललं गेलं आणि मर्जीच्या शाळा जिंकवण्यासाठी मला डावललं गेलं असा मला विचार आला. कारण ज्या शाळा अल्टिमेटली विभाग आणि राज्यस्तरावर जिंकल्या, ज्यांना 11 लाख, 21 लाख, 51 लाख अशी पारितोषिकं देण्यात आली, या शाळांना स्वच्छता मॉनिटरच्या 10 गुणांपैकी 0 किंवा 1 किंवा 2 गुण मिळणं योग्य होतं. आणि ज्या शाळा 10 गुणांवर होता त्या शाळा कदाचित तालुका लेवलवर पण नव्हत्या. याचं ऑब्जेक्शन घेतल्यावर मला याची शिक्षा भोगायला लागली. आणि यानंतर माझे जे पैसे जवळजवळ 60 लाख रुपयाची माझी इनव्हॉइसेस होती याच्यातलं काहीही मला देण्यात आलं नाही आणि ते तसेच राहिले. आणि 24-25 मध्ये माझा खाजगी प्रकल्प सुरू होता. कारण माझा प्रस्तावाला हे पुढेच जाऊन देत नव्हते. तोंडी आश्वासनं देत होते की आपण करतोय म्हणून. त्याचं बजेट पण मला तोंडी सांगत होते, माझ्याकडनं प्रस्तावही घेत होते, पण तरी देखील हे केलं नसल्यामुळे जूनमध्ये हा मी प्रायव्हेटली सुरू केला होता प्रकल्प. याचं जुलैमध्ये पुन्हा माझी शाळा सुंदर शाळा दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वच्छता मॉनिटरला घेण्यात आलं. मागील वर्षाच्या सहभागासाठी 3 गुण पण देण्यात आले, ह्या वर्षासाठी 2 गुण देण्यात आले, पण रोहित आर्याला आणि प्रोजेक्ट लेस्टेंजला बाहेर काढण्यात आलं. पुन्हा 66 ते 70 कोटीची पारितोषिक. तर आतापर्यंत 2022 पासून यांनी जे काही निर्णय घेतले असतील, मग ते फायनान्शियल असू देत किंवा नॉन फायनान्शियल असू देत, हे गाईडलाईन्स आणि प्रोसिजर्स मध्येच आहेत का तोडून मोडून गाईडलाईन्समध्ये आणून हे निर्णय झालेले आहेत, याचं ऑडिट व्हावं. आणि हे गाईडलाईन्समध्ये नसतील तर ज्यांनी हे चुकीचे निर्णय घेतले, गाईडलाईन्सच्या बाहेर जाऊन घेतले, त्यांच्यावर कारवाई माझी डिमांड आहे. तोपर्यंत मी माझं उपोषण सुरू ठेवणार आहे. आत्तापर्यंत मी आझाद मैदानमध्ये बसत होतो, पण मला इकडनंही केसरकर साहेबांनाच भेटायला नेण्यात आलं जेव्हा मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री साहेबांना भेटण्याची इच्छा सांगितली होती. त्यामुळे मी आता उद्यापासून कदाचित आझाद मैदानमध्ये बसणार नाही. मी परत रामटेक बंगल्याच्या बाहेर जाऊन बसेन आणि अन्न, पाणी, मेडिकेशन सगळं सोडून तिकडे बसेन. मग जीव गेला तरी चालेल, पण मला न्याय हा मिळालाच पाहिजे. शिकवण होती ही काय आधारावर दिली याची काही कल्पना नाही. कारण स्वच्छता मॉनिटर प्रकल्पामध्ये जे करायचं होतं ते कुठलीच शाळा करत नव्हती आणि तरी त्यांना पूर्ण गुण देण्यात येत होते. म्हणजे हे पूर्ण गेल्या 2 वर्षाचे जवळजवळ 150 कोटी रुपये जे पारितोषिकांमध्ये दिले असतील, हे पूर्ण वेस्टेज आहे माझ्या दृष्टीने. हा प्रकल्पच चुकलाय. हा जसा करायचा होता तसा केलाच गेला. किमान स्वच्छता मॉनिटर तरी. त्यामुळे मी उपोषण सुरू केलं. कारण माझे जवळपास आता 80 ते 90 लाख रुपये माझी मागणी आहे प्रशासनाकडनं. माझे पहिल्या 23-24च्या प्रकल्पाचे 60 लाख रुपये प्लस यावर्षी जे सगळ्यांनी मेसअप केले त्यासाठी मी प्रचार आणि प्रसारासाठी 20-25 लाख रुपयाची मागणी केली आहे. त्यातून 24-25चं माझे जे खाजगी प्रकल्प सुरू केले त्याच्यामध्ये सहभागी होऊ नका असं देखील सांगण्यात आलेलं होतं. ज्या शाळा रजिस्टर्ड आहेत, ज्यांना प्रकल्प माहिती आहे
तेही चुकीचं करायला लागले, कारण त्यांना सांगण्यात आलं की गुणांकन मिळणार नाही जर स्वच्छता मॉनिटरचं तुम्ही स्वच्छता मॉनिटरप्रमाणे केलं तर. त्यामुळे माझा प्रोजेक्ट पूर्ण मेसअप झालेला आहे. त्यासाठी मी उपोषण करतोय. आता माझ्या 5 मागण्या आहेत. नंबर 1, माझं 23-24चं थकबाकी पेमेंट दिलं गेलं पाहिजे. मध्ये जेव्हा मी उपोषण केलं तेव्हा मंत्री महोदयांनी स्वतःचे वैयक्तिक स्पॉन्सरशिप करतोय म्हणून मला 15 लाख रुपयाचे चेक्स दिले माझ्या 60च्या डिमांडपैकी. 2 इनव्हॉइसेस त्यांनी क्लिअर केले जे सर्वात छोटे होते, पण मोठे 2 ते त्यांनी बाजूलाच ठेवलेले. ते देण्याचं आश्वासन केलं पण ते अजून दिले नाही. ते पेमेंट व्हावं. मला 2024-25साठी जे मी प्रचार प्रसारसाठी यांनी खराब केल्यामुळे जे बजेट मागतोय ते देण्यात यावं. 2023-24मध्ये 101 शाळा ज्यांनी खूप उत्कृष्ट काम केलं होतं ते निवडलं, त्यांना सन्मानित करावं. त्याच्यानंतर जे हे गोपनीय गुणांकन ठेवून मर्जीच्या शाळा जे जिंकवतात ते त्यांनी जाहीर करावं गुणांकन, म्हणजे शाळांना कम्पेअर करेन. कारण ह्या प्रकल्पाचं माझी शाळा सुंदर शाळेचं मूळ उद्देश हा आहे की शाळांचा सुधार व्हावा. पण त्यांना समजा हेच कळलं नाही की आपलं काय चुकतंय तर ते सुधारणार काय, हे त्यांनी जाहीर करावं गुणांकन आणि शाळांना कम्पेअर करण्याचा वाव द्यावा. आणि माझी 5वी आता मागणी की आत्ताच मी मागणी करतोय की प्रोसिजर आणि गाईडलाईन्समुळे मला इतका 1 वर्षाचा त्रास दिलेला आहे आणि हे गाईडलाईन्समध्ये बसत असूनही हे गाईडलाईन्स तोडून मोडून माझ्या बाहेर काढण्यात येत होतं. तर आत्तापर्यंत 2022 पासून यांनी जे काही निर्णय घेतले असतील, मग ते फायनान्शियल असू देत किंवा नॉन फायनान्शियल असू देत, हे गाईडलाईन्स आणि प्रोसिजर्स मध्येच आहेत का तोडून